नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. आज मी छोट्या बाळाचं 6 महिन्याच्या बाळाचं टोपरं दाखवते तुम्हाला. हा माझा पहिला प्रयत्न आहे, तुम्हाला दाखवते. आता मी एक तुकडा घेतला, कमसे कम 10 इंचाचा आहे. 10 इंचाचा घेतला आणि त्याला असा गोल राऊंड करून घेणार. राऊंड केल्यानंतर त्याला कटिंग करणार गोल. गोल कटिंग झाल्यानंतर एवढा मोठा झाला. त्याला एक बंद साईडने एका साईडला 2 इंचाची मार्किंग करायची. 2 इंचाची मार्किंग करते. फक्त 2 इंचाची मार्किंग कर. आता मी हाताने धावदोरा घालणार आहे. इथून मी स्टार्ट करते आणि मार्किंग केलेली साईड तिकडे आहे. दोरा नायलॉनचा घेतला आहे. हलका हलका घ्यायचा, कारण प्लेटी यायला पाहिजेत. हे व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं, कारण का याच्या हाताने शिवत असल्यामुळे शिलाई निघाली नाही पाहिजे, म्हणून हे व्यवस्थित फिटिंग असं घट्ट करून घ्यायचं. जुनी लोक हाताने शिवायचे टोपरे, आता मशीन आले आहेत आपल्या, पण त्यांची कला खूपच छान होती पहिल्यातली. तर म्हटलं आपण पण एक जुन्यातला प्रयत्न करूया हाताने शिवण्याचा. असं व्यवस्थित केल्यानंतर निघणार नाही. छान असं फिटिंग करायची. आज मी हातावरचं टोपरं दाखवते तुम्हाला. अशी व्यवस्थित फिटिंग केली ना की निघणार नाही. डबल दोरा घेतला निघू नये म्हणून. ठीक आहे. आता पलटी मारते याला. आता याला पलटी मारते. आपल्याला पाहिजे तिथे शोपीससाठी बटणं लावायची. सहा महिन्याच्या बाळाच्या डोक्यामध्ये आरामात शिरणारी टोपी. मी काय डिझाईन केलं नाही आहे. ही पहा, माझी 2 टोपरी तयार झाली. याला मी छोटंसं गुलाबाचं फूल लावलं आहे. हे एकदम छोटं 1 महिन्याच्या बाळाचं वगैरे आहे. आणि हे मी जे बोलले होते ना की नंतर मणी लावी, पण मला ते मणी मिळाले, त्यामुळे मी लगेच त्याला मणी लावून टाकले. किती छान वाटतं बघा मणी लावल्यामुळे. कशी वाटली माझी दोन्ही टोपरी, कमेंट करून नक्की सांगा.